राजा हा कपिलमुनी भगवंताच्या आश्रमामध्ये कपिलमुनी भगवंताला गुरु करण्याकरिता निघालेला होता आणि पालखीला 4 माणसं होते. त्यापैकी एक माणूस बिमार पडलेला होता. तिघच माणसं आलेले होते म्हणून त्या राजाने सांगितलं, रोगन राजाने सांगितलं, मी या देशाचा राजा आहे, कोणी जरी मनुष्य तुम्हाला मिळत असेल त्याला आणा आणि माझ्या पालखीला झोपवा. आणि तिघ लोक एक सोबती पकडण्याकरिता एक पुरुषाला पाहण्याकरिता फिरू लागले तर त्यांच्या दृष्टीत जळभरतजी महाराज पडले. जळभरतजी महाराजांना पकडण्यात आलं आणि पालखीला झोपवण्यात आलं. जळभरतजी महाराज विचार करू लागले, आपल्या पायामध्ये कोणत्याही प्रकारचा मुंगी माकोडा मरू नये आणि मुंगी माकोडा जर दिसला त्यांच्या डोळ्याने तर ती उडी मारत होते. उडी मारत असताना त्या पालखीचा दांडा रोगन राजाला लागत होता. तो ओरडू लागला, कोण आहे तो? सरळ चालता येत नाही त्याला, मी त्याला दंड करेल, त्याला मी मारेल. त्यावेळेस तिघ जे होते ते सांगू लागले, महाराज आपण जो हा नवीन मनुष्य आणलेला आहे हा सरळ चालत नाही, याला सरळ चालता येत नाही, हा उड्या मारतो म्हणून तुमच्या डोक्याला पालखीची दांडी लागते. महाराज पुन्हा चालत असताना एखादा मुंगा आला, एखादा माकोडा आला, भरतजी महाराज उड्या मारत होते. पुन्हा रोगन राजाला पालखी लागत होती आणि रोगन राजाने काय केलं, पालखी खाली ठेवायला लावली. पालखी खाली ठेवा. आणि रोगन राजाने काय केलं, तलवार घेतली महाराज हातामध्ये आणि जळभरताला मारणार. त्यावेळेस जळभरत महाराज बोलू लागले. जळभरताने विचार केला, मी जर आता रोगनासोबत या राजासोबत जर बोललो नाही ना, कलियुगातील लोक म्हणेल जळभरत महाराजांनी एका राजाची पालखी आपल्या खांद्यावरती वाहली. पण जळभरत महाराज काही बोलले नाही असे बोले म्हणेल म्हणून जळभरतजी महाराज बोलू लागले, रोगना तू कोणाला मारतोस? अरे हे तर शरीर 3 जन्मापासून मृत पावलेला आहे आणि तू जर म्हणशील आत्म्याला मारतो तर आत्मा अमर आहे. शरीर तर 3 जन्मापासून मृत पावलेला आहे, तू कोणाला मारतो? रोगना मी तुला मारतो, तू मला काय मारू शकतो? जळभरत महाराज बोलू लागले. आणि पालखी काय, माझ्या खांद्यावर पालखी आणि पालखीमध्ये तू बसलेला आहे, हे तर मातीचे गोळे आहे. मातीचा गोळा एकावर एक ठेवला, कोणाचं वजन कोणाला होते? रोगना होत गेला. महाराज त्यांचा संवाद चालू झाला. त्या संवादामधून भवाटवीचं वर्णन झालं. महाराज जळभरतांनी रोगनाला भवाटवीचं वर्णन करून दिलं आणि रोगन जळभरतजी महाराजांना शरण गेला. देवा मी ज्यांना गुरु करण्याकरिता निघालेलो होतो कपिलमुनी भगवंताला, तुम्ही तर कपिलमुनी नाहीत ना? कोण कपिल, कोण जळभरत? अरे मी म्हणजेच कपिल आहे, कपिल म्हणजेच मी आहे. जळभरतांनी बोध केला महाराज रोगनाला आणि रोगनाने काय केलं, जळभरतजी महाराजांना गुरु केलं आणि रोगन आपल्या देशामध्ये निघून गेलं. आणि इकडे काय झालं, जळभरतजी महाराज वनामध्ये फिरत असताना भिल्लाचा सण आला. त्या कोरकू लोकांचा भिल्लाचा सण आला. त्यांना एका देवीला नरबळी द्यायचा होता. नरबळी कोण मिळेल? ते भिल्ल लोक शोधार्थ निघाले. त्यांना जळभरतजी महाराज एका वृक्षाखाली बसलेले दिसले आणि जळभरतजी महाराजांना पकडण्यात आलं आणि त्या भिल्लांनी आपल्या ग्रामामध्ये जळभरतजी महाराजांना नेलं. त्यांना सुंदर सुंदर पंचपक्वान्नाचं जेवण दिलं आणि सुंदर सुंदर वस्त्र परिधान करण्याकरिता दिले. जळभरताला असं वाटलं की कशाकरिता मला आणलेला आहे या ठिकाणी. विचार करू लागले जळभरतजी महाराज आणि जळभरतजी महाराजांना त्या भिल्लांनी घेतलं आणि देवीच्या समोर नेलं. महाराज आणि तलवार उगवणार. जळभरतजी महाराजांना नळबळी देण्याकरिता त्या ठिकाणी देवीच्या मंदिरामध्ये नेण्यात आलं आणि जळभरतजी महाराजांच्या मानेवरती तलवार चालवणार. त्यावेळेस काय झालं महाराज,
अशाप्रमाणे जडभरतजी महाराजांवर तलवार चालवणार तर त्या देवीची मूर्ती प्रगट झाली महाराज. लख पडला प्रकाश दिवत्या मशालीचा. प्रकाश पडला आणि त्या देवीने काय केलं, आपल्या हातामध्ये खड्ग घेतलं आणि सर्व भिल्लांचा नाश केला महाराज. भरतजी महाराजांना वाचवलं त्या ठिकाणी आणि भरतजी महाराजांनी देवीची त्या ठिकाणी आराधना केली, तपश्चर्या केली देवीची आणि भरतजी महाराज निघून आले. आभार मानले देवीचे भरतजी महाराजांनी. हे मां दुःखी निवारणी, हे मां दुःखी निवारणी, मां दुःखी निवारणी, हे मां दुःखी जडभरतजी महाराजांनी महादेवीचे आभार मानले आणि भरतजी महाराज निघून गेले. अशाप्रमाणे या ठिकाणी चतुर्थ स्कंद समाप्त होत आहे. उद्याला आपल्याला